ना दूध ना क्रीम, फक्त 3 बिस्किट वापरून परफेक्ट मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत, ते सुद्धा फक्त 5 मिनिटांमध्ये. आईस्क्रीममध्ये अजिबात बिस्किटची टेस्ट लागणार नाही. आईस्क्रीम पार्लरमध्ये ज्या पद्धतीचं मँगो आईस्क्रीम मिळतं त्यापेक्षा जास्त टेस्टी आईस्क्रीम घरच्या घरी तयार होणार आहे, आणि ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने. आईस्क्रीम बघून आईस्क्रीमचं टेक्स्चर तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि आंब्यांचं सीझन आहे, जवळपास सर्वच घरांमध्ये आंबे अवेलेबल आहेत. फक्त 2 आंबे वापरूनच आज आपण इथे आईस्क्रीम बनवणार आहोत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी कुठलेही 2 आंबे घ्यायचे आहेत. फक्त आंबे घेताना पूर्ण तयार असलेले आणि गोड आंबे घ्यायचे आहेत. मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत. तर हे आंबे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आता आंबा आपल्याला फक्त कापून घ्यायचा आहे आणि आंब्यातील सर्व गर काढून घ्यायचा आहे. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आंब्यांचा सर्व गर काढून घ्यायचा आणि फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचा आहे. जर दुपारी आईस्क्रीम खायचं असेल तर रात्रीच आंबे कापून फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचे. तरी इथे मी 2 आंबे रात्रीच बारीक बारीक पीसेसमध्ये कापून सेट करून घेतलेले आहेत. आंब्यांचे तुकडे चांगले कडक झालेले आहेत. आता पटकन आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी 3 इथे विटामारीचे बिस्किट घेतलेले आहेत. विटामारीच्या बिस्किटला कुठलीही टेस्ट नसते. आता हे बिस्किट तुकडे करून मिक्सरमध्ये दळून घेतले आणि बघा या पद्धतीने या बिस्किटची पावडर तयार करून घेतलेली आहे. सुरुवातीला बिस्किट दळून घ्यायचं म्हणजे ते चांगलं बारीक होईल. आता इथे जे आंब्याचे तुकडे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घेतलेले आहेत ते थोडे कडक झालेले आहेत, एकमेकांना चिटकलेले आहेत. त्यांना थोडं थोडं मोकळं करायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. आता इथे चवीनुसार साखर टाकायची. मी 4 चमचे किंवा पाववाटी साखर टाकलेली आहे. 3 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. मिल्क पावडर स्किप करू शकता, मात्र आईस्क्रीमची टेस्ट लागण्यासाठी मी मिल्क पावडर टाकलेली आहे. आता जे बिस्किट दळून घेतलेले होते ते टाकलेले आहेत आणि 3 चमचे इथे दुधावरची साय टाकलेली आहे. सायचा इथे बर्फ तयार करून घेतला नाही, साय फक्त फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेली आहे. आणि सर्व इथे पल्स मोडवरती मिक्सरमध्ये दळून घेतलं. मिक्सर चालू बंद करून दळायचं म्हणजे मिक्सरवरती सुद्धा लोड येणार नाही आणि परफेक्ट इथे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि इथे आईस्क्रीमचं टेक्स्चर लक्षात येत असेल, एकदम घट्टसर आईस्क्रीम 5 मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे. बिस्किट टाकल्यामुळे आईस्क्रीमला लगेच बाइंडिंग आलेली आहे. त्याचबरोबर साय आणि मिल्क पावडर टाकलेली आहे, त्यामुळे परफेक्ट मँगो आईस्क्रीमची टेस्ट या आईस्क्रीमला येते. आणि बघा अजिबात आईस्क्रीम स्प्रेड होत नाही, वितळत नाही, एकदम घट्ट असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आईस्क्रीम खूप थंडसुद्धा आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये आपण परफेक्ट आईस्क्रीम तयार केलेलं आहे. आईस्क्रीम बघून तुमच्या लक्षात येत असेल आईस्क्रीम किती छान तयार झालेला आहे. इथे कुठेही मी कलर एडिट केलेले नाहीत. जो ओरिजिनल आईस्क्रीमला कलर आलेला आहे तोच कलर मी इथे दाखवलेला आहे. हे आईस्क्रीमसुद्धा चवीला खूप छान लागतं. मात्र थोडंसं सेट झालेलं किंवा कडक आईस्क्रीम आवडत असेल तर बघा 1 तास हे सर्व मिश्रण फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचं. परफेक्ट मँगो आईस्क्रीम तयार होईल. 1 तासामध्ये पूर्ण हे आईस्क्रीम सेट होणार आहे, कारण की हे मिश्रण भरपूर असं घट्ट आहे. मी एका डब्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकलं आणि वरतून थोडे थोडे कापलेले आंब्याचे पीसेस टाकून घेतले. तुम्ही वरतून ड्रायफ्रूट्स टाकू शकता, टूटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता. इथे मिश्रण बघितलं असेल, मिश्रण भरपूर असं घट्ट आहे, त्यामुळे सेट होण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. मी वरतून थोडेसे आंब्याचे पीसेस टाकले आणि थोडंसं केसरसुद्धा लावून घेतलं. आणि आता या डब्याला थोडंसं टॅप करायचं म्हणजे खालपर्यंत आईस्क्रीम परफेक्ट सेट होईल. आता आईस्क्रीमच्या वरती बर्फ जमू नये म्हणून मी ते पार्चमेंट पेपर किंवा फूड पेपर लावून घेतला. तुम्ही सिल्वर पेपर किंवा दूध पिशवीची पिशवी असेल तर तीसुद्धा लावू शकता. वरतून झाकण लावलं आणि 1 तास फक्त फ्रीजरमध्ये हे आईस्क्रीम सेट करून घ्यायचं. आणि 1 तासामध्ये बघा आईस्क्रीम पूर्ण सेट झालेलं आहे. दुपारी आईस्क्रीम खायचं असेल तर रात्रीच आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचं, किंवा आंब्याचा रस असेल तर तोसुद्धा तुम्ही फ्रीजरमध्ये सेट करून इन्स्टंट आईस्क्रीम बनवू शकता. आता इथे 1 तासाने आईस्क्रीम फ्रीजरमधून बाहेर काढलं. बघत असाल आंब्याच्या तुकड्याच्या वरती हलका हलका बर्फसुद्धा जमलेला आहे. आणि आईस्क्रीम बघा खूप असं सेट झालेलं आहे, थोडंसं कडकसुद्धा झालेलं आहे. आणि इथे आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा किती परफेक्ट मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे. जे विटामारीचे बिस्किट वापरलेले आहेत त्या बिस्किटला कुठलीही टेस्ट नसते, म्हणून ते बिस्किट वापरून तुम्ही मँगो आईस्क्रीम तयार करू शकता. मागच्या वर्षीसुद्धा मी या पद्धतीचा वेगळा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. आणि फक्त 1 तासामध्ये आईस्क्रीम बघा किती कडक तयार झालेला आहे. आणि इथे टेक्स्चर बघा परफेक्ट. ज्या पद्धतीचं आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम मिळतं त्याच पद्धतीने आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मी इथे डब्यातील सुद्धा आईस्क्रीम दाखवलेला आहे. आणि इथे डिशमध्ये बघा भरपूर आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे.
बऱ्याच जणांजवळ घरामध्ये क्रीम नसते, त्यावेळेस या पद्धतीचं आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता. फक्त दुधावरची साय इथे वापरायची आहे. आणि 2 आंब्यामध्येच एक फॅमिली पॅक मिळतो, त्यापेक्षा सुद्धा जास्त आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि इथे बघा डिशमध्ये मी सर्व आईस्क्रीम काढून घेतलं. आणि आता इथे काही सांगण्याची गरज नाही, इथे आईस्क्रीम बघूनच लक्षात येत असेल आईस्क्रीम किती परफेक्ट तयार झालेलं आहे. आईस्क्रीम बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल तर आजच या पद्धतीचं आईस्क्रीम ट्राय करून बघा. आईस्क्रीम पार्लरपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी आईस्क्रीम घरच्या घरी तयार होईल. आणि हो, या आईस्क्रीममध्ये कुठलाही कलरसुद्धा टाकण्याची गरज नाही. जो आंब्याचा कलर आहे तोच ओरिजिनल कलर या आईस्क्रीमला येतो. तुम्हीसुद्धा या पद्धतीचं आईस्क्रीम ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये आईस्क्रीमची चव कशी लागली ते कळवायला विसरू नका. इथे आईस्क्रीम तयार आहे. आता फक्त वेळ आहे आईस्क्रीम खाण्याची. आता इथे प्रत्येक बाईट बघूनच तुमच्या लक्षात येईल आईस्क्रीम किती परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि चव जर म्हणाल तर आंबा जेवढा गोड आणि टेस्टी तेवढंच आईस्क्रीमसुद्धा भारी तयार होणार आहे. आंब्याचे छोटे छोटे तुकडे कापून टाकलेले आहेत. प्रत्येक बाईटमध्ये आंब्याचे तुकडेसुद्धा लागतात, त्यामुळे आईस्क्रीम खूपच छान लागतं. ना दूध, ना क्रीम, ना कुठला कलर, तरीसुद्धा परफेक्ट मँगो आईस्क्रीम ते सुद्धा 5 मिनिटामध्ये तयार झालेलं आहे. आईस्क्रीमचं टेक्स्चर इथे आईस्क्रीम बघूनच तुमच्यासुद्धा लक्षात येत असेल. तर आईस्क्रीम बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल तर नक्की या पद्धतीने झटपट आणि इन्स्टंट आईस्क्रीम ट्राय करून बघा. कमी बजेट आणि टेस्टी आईस्क्रीम. तोंडात टाकताच आईस्क्रीमचा प्रत्येक बाईट मेल्ट होत आहे आणि एकदम क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या सिंपल घरगुती रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.